एक्सरसाइज 6.2 सॉल्व करायच्या अगोदर हे एवढे सगळे फॉर्म्युले मी इथे लिहून ठेवलेले आहेत. हे आपण बघितले सेकंड पार्ट जो आहे लाईनचा तो. फर्स्ट पार्टमध्ये 2 थिअरम आहेत त्याचे रिमार्क्स. आता त्याच्यानंतर इथे पहिला फॉर्म्युला त्याचा व्हेक्टर फॉर्म आणि कार्टेशियन फॉर्म, दुसरा फॉर्म्युला आणि त्याचा व्हेक्टर फॉर्म कार्टेशियन फॉर्म आणि तिसरा फॉर्म्युला. 3 फॉर्म्युले आहेत. 3च फॉर्म्युले एवढे मोठे आहेत फक्त वेक्टर आणि कार्टेशियन. काल मी एक्सप्लेन केलंय तुम्हाला लेक्चरमध्ये की हे पॉईंटपासूनचं आपण स्पेसमधल्या पॉईंटपासून लाईनपर्यंतचं डिस्टन्स फाइंड आउट करतो बाय युजिंग धिस फॉर्म्युला. ह्याने काय फाइंड आउट करतो, 2 स्क्यू लाईन्समधलं हे शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करतो आणि ह्याने काय करतो आपण 2 पॅरलल लाईनमधलं डिस्टन्स फाइंड आउट करतो ह्या फॉर्म्युल्याने. ठीक आहे, 1 बाय 1 बघूया प्रॉब्लेम. 6.2 मध्ये पहिला प्रॉब्लेम काय दिलाय, फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर फ्रॉम धिस पॉईंट. ह्या पॉईंटपासूनचं परपेंडिक्युलर डिस्टन्स फाइंड आउट करायचं आहे. ह्या पॉईंटचे कॉर्डिनेट दिलेले आहेत तुम्हाला 2, -3, 1 आणि ही लाईन दिलेली आहे कार्टेशियन फॉर्ममध्ये. डोंट यूज दिस फॉर्म्युला. लक्षात आलं. बोर्डला तुम्ही काय करायचं, बोर्डला हा फॉर्म्युला यूज न करता काय करायचं बघा. आता अगोदर हे इक्वेशन समजावून घेऊया लाईनचं. हे लाईनचा इथे पी पॉईंट असतो. लाईन पहिल्या थेरमनुसार हा पी पॉईंट आणि हा ए गिव्हन पॉईंट. आता लाईनचं इक्वेशन काय आहे, याचा पोझिशन वेक्टर ए बार, आर बार इज इक्वल टू ए बार प्लस लॅम्बडा बी बार हे लाईनचं इक्वेशन असतं. म्हणजे हा पी मुव्हेबल पॉईंट, कोणताही पॉईंट लक्षात घ्या, ही खूप महत्त्वाची कन्सेप्ट आहे. कोणताही पॉईंट ह्या लाईनवरचा ह्या ए बार आणि बी बारच्या फॉर्ममध्ये तुम्हाला एक्सप्रेस करता येतो. बी बार तिला पॅरल वेक्टर असतो. तर हे वेक्टर फॉर्ममध्ये झालं. आणि जर लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेलं असेल तर तुम्हाला हे कसं लिहिता येतं, आर बार इज इक्वल टू, म्हणजे आर बार ह्या पीचे XYZ कॉर्डिनेट दिलेले असतील तर मग आता हे कसं काढता येतं, आर बार तुम्हाला एक्सप्रेस करता येतो. म्हणजे हा एम पॉईंटचे कॉर्डिनेट काढता येतात. कसे काढता येतात, जर तुम्ही घेतलं असं बघा, आर बार हे पी ऑफ हे पी आहे, पीचा पोझिशन वेक्टर काय होईल, XI प्लस YJ प्लस ZK इज इक्वल टू ए बार जर दिलेला असेल इथे X1 Y1 Z1 कार्टेशियन फॉर्ममध्ये तर तो होईल X1I प्लस Y1J प्लस Z1K होईल प्लस लॅम्बडा इंटू बी बार काय होईल, बी बार समजा इथं असेल ABC AI, बी बार जर असेल इथे AI प्लस BJ प्लस CK वगैरे असेल तर आपण इथे काय लिहिणार, AI इकडे ए वगैरे कुठं आलेलं नाही. ठीक आहे, AI प्लस BJ प्लस CK. आता I JJ KKचे कंपोनंट जर कम्पेअर केले तर आय कॅपचा कंपोनंट, इकडे आय कॅपचा कंपोनंट काय येतो, X1 प्लस लॅम्बडा ए. Y काय येतो, जेचा कंपोनंट Y प्लस इथे सॉरी Y इज इक्वल टू Y1 प्लस लॅम्बडा बी. आणि Z काय येतो, हे Z1 प्लस लॅम्बडा सी. हे XYZ म्हणजे ह्याच्यावरचा लाईनवरचा कोणताही पॉईंट हा अशा प्रकारे एक्सप्रेस करता येतो. ABC लाईनचे डायरेक्शन रेशोज आहेत बी बारचे कंपोनंट, म्हणजे X1 Y1 Z1 हा गिव्हन पॉईंट आहे लाईनवरचा. ठीक आहे. आता इथे गिव्हन पॉईंट काय आहे लाईनवरचा, हा गिव्हन पॉईंट लाईनवरचा. तर इथे हे इक्वेशन जर कम्पेअर केलं X मायनस X1 Y मायनस Y1 Z मायनस Z1 तर X1 Y1 Z1 काय येणार आहे, गिव्हन पॉईंट X1 Y1 Z1 -1 3 आणि हे -1 हा आला गिव्हन पॉईंट. ए बार बी बार सी बार हे खालचे येणार, सॉरी ABC हे खालचे येणार. ABC काय येणार 2, 3, -1. आणि आता लॅम्बडा आहे, त्या लॅम्बडानुसार लॅम्बडाच्या डिफरंट व्हॅल्यूसाठी हे डिफरंट पॉईंट्स मिळतात. मग आता काय करायचं लक्षात आलं, ह्या पी पॉईंटऐवजी आपण एम पॉईंट घेऊया, एनी पॉईंट ऑन द लाईन. गिव्हन पॉईंट तर इथे दिलेलाच आहे तुम्हाला, हा जो आहे तो लाईनवरचा, आणि ABC पण दिलेलं आहेत. मग आपल्याला तुम्हाला एमचे कॉर्डिनेट काढायचे. तर एमचे कॉर्डिनेट काय असणार आहेत, हे असणार आहेत एमचे कॉर्डिनेट X1 प्लस लॅम्बडा ए, Y1 प्लस लॅम्बडा बी, Z1 प्लस लॅम्बडा सी असणार आहेत. आता काय करायचं, हे कॉर्डिनेट्स आले एमचे. आता लॅम्बडाची X1 Y1 Z1 आणि ABC तर आहेत, फक्त आपल्याकडे व्हॅल्यू नाही लॅम्बडाची व्हॅल्यू काढली की हे कॉर्डिनेट आपल्याला डिजिट्समध्ये मिळतील. बरोबर आहे.
मग हे कॉर्डिनेट्स आहेत पीचे आणि एमचे कॉर्डिनेट आहेत. तुम्ही काय यूज करायचा पी एम डिस्टन्स काढायला? डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा. स्क्वेअर रूटमध्ये x1 मायनस x2 होल स्क्वेअर प्लस y1 मायनस y2 होल स्क्वेअर प्लस z1 मायनस z2 होल स्क्वेअर आणि मग ते पी एम डिस्टन्स मिळतं. ही त्याची प्रोसिजर आहे. आता त्यासाठी लागणारं ही कन्सेप्ट तुम्हाला समजावून सांगितली. आता मी इथे डायरेक्ट लिहितो. लेट coordinates of m are डायरेक्ट लिहितो हे x1 प्लस लॅम्बडा ए, y1 प्लस लॅम्बडा बी, z1 प्लस लॅम्बडा सी, लॅम्बडा सी. दॅट इज, आता ह्या इक्वेशनवरून लिहूया आपण डायरेक्ट. x1 ची व्हॅल्यू हे -1 प्लस लॅम्बडा ए ची व्हॅल्यू 2 कॉमा y1 ची व्हॅल्यू 3 प्लस लॅम्बडा बी ची व्हॅल्यू 3, इथे 2 लॅम्बडा लिहितो मी, इथे लॅम्बडा 3 ऐवजी 3 लॅम्बडा कॉमा z1 म्हणजे -1 प्लस सी ची व्हॅल्यू -1 म्हणजे मायनस लॅम्बडा येईल, मायनस लॅम्बडा लिहिले. आता दुसरी गोष्ट, दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर याच्या अगोदर एक फॉर्म्युला शिकलोय, नीट लक्षात ठेवा. दोन लाईन्स परपेंडिक्युलर असतील, हे बघा कॉस थिटाचा फॉर्म्युला आहे ना, हा फॉर्म्युला शिकलो होतो आपण. दोन लाईन्स मधला अँगल कसा फाइंड आउट करायचा जर त्यांचे डायरेक्शन रेशिओज दिलेले असतील तर. दोन लाईन्स, मी परत रिपीट करतोय, हा 3DG मधला फॉर्म्युला. दोन लाईन्स मधला अँगल कसा फाइंड आउट करतो आपण? कॉस थिटा इज इक्वल टू, ह्या लाईनचे डायरेक्शन रेशिओज A1 B1 C1 असतील, हिचे A2 B2 C2 असतील. तर आपण कसं फाइंड आउट करतो हे? इथे घेतो A1 B1 प्लस A2 B2 प्लस A3 B3 डिवायडेड बाय स्क्वेअर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस B1 स्क्वेअर प्लस C1 स्क्वेअर, दुसऱ्या रूटमध्ये A2 स्क्वेअर प्लस B2 स्क्वेअर प्लस C2 स्क्वेअर. आता दोन लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर हा अँगल 90 डिग्री असेल. कॉस 90 ची व्हॅल्यू 0 असते आणि 0 व्हॅल्यू केव्हा येईल? ह्या न्यूमरेटरची व्हॅल्यू 0 होईल तेव्हा, बरोबर. आणि मग लक्षात ठेवा, जेव्हा दोन लाईनचे डायरेक्शन रेशिओज, हे 3DG मध्ये शिकवलंय. दोन लाईन्स, 3DG म्हणजे व्हेक्टरमध्येच 3DG आहे. दोन लाईनचे डायरेक्शन रेशिओज दिलेले असतील तर त्यांच्यामधला अँगल फाइंड आउट करण्यासाठी हा फॉर्म्युला यूज करतो. त्या लाईन्स जर परपेंडिक्युलर असतील तर फक्त याची व्हॅल्यू काय येते? 0. A1 B1 प्लस A2 B2 प्लस हे A1 B1 C1, A2 B2 C2, हे A1 B1 नाही, सॉरी हे चुकून झालं इथे, हे असं पाहिजे A1 A2 B1 B2 C1 C2, A1 A2 B1 B2 सॉरी C1 C2, हे असं पाहिजे. A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 खाली बरोबर आहे. त्या लाईन जर परपेंडिक्युलर असतील तर ह्या न्यूमरेटरची व्हॅल्यू 0 येते. का 0 येते? हे 0 होण्यासाठी 90 डिग्रीची व्हॅल्यू 0 असते. त्या लाईन जर पॅरल लाईन्स असतील तर त्यांचे कंपोनंट आय जे केचे म्हणजेच हे डायरेक्शन रेशिओज प्रपोर्शनल असतात. आता मी पुन्हा 3 रिमार्क इथे तुम्हाला सांगितल्यात. दोन लाईनमधला ॲक्यूट अँगल काढण्यासाठी हा फॉर्म्युला, जर डायरेक्शन रेशिओज दिलेले असतील तर. त्या लाईन्स परपेंडिक्युलर असतील तर ह्या न्यूमरेटरची व्हॅल्यू 0 घ्यायची. त्या लाईन्स पॅरलल असतील किंवा कोलिनियर असतील, पॅरलल म्हणजेच कोलिनियर, तर त्यांचे डायरेक्शन रेशिओज प्रपोर्शनल असतात. A1/A2 इज इक्वल टू B1/B2 इज इक्वल टू C1/C2. रिमेंबर धिस. मग आता इथे तुम्हाला काय दिसते सिच्युएशन? हे PM आणि ही लाईन कशी आहे? परपेंडिक्युलर आहे. मग परपेंडिक्युलर आहे तर ह्या दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशिओज कसे असतील? डायरेक्शन रेशिओमध्ये काय रिलेशनशिप असेल? डायरेक्शन रेशिओमध्ये रिलेशनशिप काय असेल? A1 समजा ह्या PM लाईनचे डायरेक्शन रेशिओज आणि ह्या लाईनचे डायरेक्शन रेशिओज. आता PM लाईनचे डायरेक्शन रेशिओज इथे मी लिहितो आधी, DRs ऑफ PM अँड DRs ऑफ लाईन L R. लाईन L चे डायरेक्शन रेशिओज काय तिच्या इक्वेशनवरून? हे 2 3 -1 आणि PM चे डायरेक्शन रेशिओज काय? PM लाईन आहे, तिच्यावरचे 2 पॉईंट दिलेले आहेत.
लाईनवरचे 2 पॉईंट दिले तर डायरेक्शन रेशो कसे काढतो आपण? एक्स मधला डिफरन्स, वाय मधला डिफरन्स आणि झेड मधला डिफरन्स. मग काय होईल तिचा पहिला डायरेक्शन रेशो हा दिस x1 प्लस लॅम्बडा ए y1 प्लस x1 प्लस लॅम्बडा ए -2 y1 प्लस लॅम्बडा बी -3 अँड z1 प्लस लॅम्बडा सी -1 होईल. पण आपल्याला इथे अजून त्याचे कॉर्डिनेट्स लिहायचे आहेत. इथे व्हॅल्यू पुट करतो. दॅट इज x1ची इथं लिहिलं मी, ठीक आहे. इथे काही लिहायची गरज नाही परत, ठीक आहे. आता हे पुसून टाकतो मी, इथं लिहिलं. मग आता त्याचे काय होतील ते डायरेक्शन रेशोज? ह्या पॉईंटमधून हा P2 सबट्रॅक्ट करा. दॅट इज -1 प्लस 2 लॅम्बडा -2 कॉमा 3 प्लस 3 लॅम्बडा प्लस 3 -1 मायनस लॅम्बडा -1. दॅट इज हे काय होईल? 2 लॅम्बडा -3 कॉमा 3 लॅम्बडा प्लस 6 आणि हे मायनस लॅम्बडा -2 हे आलं. नाव लाईन एल अँड PM आर परपेंडिक्युलर. मग हे परपेंडिक्युलर आहेत तर यांच्यामध्ये हे रिलेशनशिप हे काय रिलेशनशिप येईल? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल टू 0. म्हणजे 2 इंटू देअरफोर 2 इंटू हे 2 लॅम्बडा -3 प्लस 3 इंटू 3 लॅम्बडा प्लस 6 प्लस हे -1 इंटू मायनस लॅम्बडा -2 इज इक्वल टू 0. आता याच्यावरून तुम्हाला व्हॅल्यू मिळणार आहे लॅम्बडाची. आता पुढचा पार्ट तुम्हाला करायचा आहे. याच्यावरून व्हॅल्यू मिळणार आहे लॅम्बडाची. ती लॅम्बडाची व्हॅल्यू इथे पुट केली की हे कॉर्डिनेट कुणाचे मिळतात? एमचे कॉर्डिनेट मिळतात. कुणाचे? एमचे कॉर्डिनेट. मग हे असे कॉर्डिनेट मिळतात एमचे. मग डिस्टन्स फॉर्म्युला यूज करायचा पुढे. देअरफॉर डिस्टन्स PM म्हणजेच ह्या पॉईंटपासूनचं लाईनपर्यंतचं डिस्टन्स PM इज इक्वल टू x1 - x2 होल स्क्वेअर y1 - y2 होल स्क्वेअर प्लस z1 - z2 होल स्क्वेअर डिस्टन्स मिळेल. समजलं? ह्याचा आन्सर आहे √14. √14 ते डिस्टन्स आलं पाहिजे √14. समजलं सगळ्यांना? आता इथे व्हिडिओ पॉज करून हे लिहून घ्या. हा फॉर्म्युला यूज करू नका. राईट डाऊन. ह्या क्वेश्चनमध्ये सेम प्रोसिजर फॉलो करायची. काय सांगितलंय? फाइंड कॉर्डिनेट्स ऑफ फूट ऑफ परपेंडिक्युलर ड्रॉन फ्रॉम द पॉईंट. हा पॉईंट दिलाय त्याचा फक्त इथे हा जो P पॉईंट आहे तर P पॉईंटचा पोझिशन वेक्टर दिलाय. मग P पॉईंट काय होईल इथे? 2 - 1 5 2 - 1 5. इथे लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये दिलेलं आहे. मग लाईनचं इक्वेशन वेक्टर फॉर्ममध्ये दिलं तर ह्या एमचे कॉर्डिनेट काय होतील? इथे बघा हे A बार आहे, हा आहे A बार आणि हा आहे B बार. मग आता A बार आहे तर Aचे कॉर्डिनेट काय होतील? 11 -2 आणि -8. B बार म्हणजे इथे ABCच्या व्हॅल्यू काय होतील? ABC 10 -4 आणि -11. मग एमचे कॉर्डिनेट काय? x1 प्लस A लॅम्बडा y1 प्लस B लॅम्बडा z1 प्लस C लॅम्बडा. बरोबर आहे? दॅट इज हे कॉर्डिनेट्स 11 प्लस 10 लॅम्बडा -2 -4 लॅम्बडा -8 -11 लॅम्बडा -11 लॅम्बडा हे कॉर्डिनेट झाले. आता काय करायचं तुम्ही? DRs याच्या अगोदर जसं केलं तसं DRs ऑफ PM कसे काढायचे? दिस -2 दिस -1 आणि दिस -5. DRs ऑफ लाईन कसे काढणार? हे दिलेले आहे तिथे 10 -4 -11 झालं. मग आता हे दोन्ही परपेंडिक्युलर आहेत तर ह्या दोन्हींमधलं रिलेशन काय घेणार? याच्या अगोदर सांगितलं ते A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इज इक्वल टू 0. मग लॅम्बडाची व्हॅल्यू मिळेल ती इथे पुट करायची आणि मग तो मिळेल फूट ऑफ द परपेंडिक्युलर. हा फूट ऑफ द परपेंडिक्युलर. त्याच्यानंतर ऑल्सो फाइंड द लेंथ ऑफ परपेंडिक्युलर. ही कशी फाइंड आउट करायची? बाय डिस्टन्स फॉर्म्युला. याच्या अगोदर जे दिलं होतं तसं. ठीक आहे? तर हे फाइंड आउट करा. मी इथे आन्सर लिहितो
त्याचं फूट ऑफ द परपेंडिक्युलर तुम्हाला फूट ऑफ द परपेंडिक्युलर येईल 1 2 3. आन्सर आहे त्याचं यमचे कॉर्डिनेट येतील 1 2 3 आणि ते डिस्टन्स मग बाय डिस्टन्स फॉर्म्युला ते डिस्टन्स येईल √14. सॉरी, याचा आन्सर √14 आहे. पहिल्याचा आन्सर √35 होतं. √35 होतं. पहिल्या क्वेश्चनचं आन्सर √35 होतं. याचं √14 आहे. सॉरी, पहिला क्वेश्चन तुम्ही सॉल्व केला असेल तर त्याच्यामध्ये त्याचा आन्सर √35 आहे. याचा आन्सर √14 आहे. चुकून मी उलटं सांगितलं. राईट डाऊन. आता याच क्वेश्चनमध्ये समजा तुम्हाला ह्याच क्वेश्चनमध्ये हे विचारलं असतं काय, सॉरी, हे फक्त डिस्टन्स फूट ऑफ द परपेंडिक्युलर नसता विचारला तर डिस्टन्स काढायला तुम्ही हा फॉर्म्युला पण यूज केला असता. तिथे अल्फा बार काय यूज केला असता, हा अल्फा बार, त्याच्यानंतर हा ए बार आणि हा बी बार, सगळ्या व्हॅल्यू इथे पुट केल्या असत्या, तुम्हाला कॅल्क्युलेट करून आन्सर मिळाला असता. आता पुढे तसा क्वेश्चन सॉल्व करायचा आहे आपल्याला. तिसऱ्या क्वेश्चनमध्ये काय सांगितलं आहे, फाइंड शॉर्टेज डिस्टन्स बिटवीन लाईन्स. ह्या दोन स्क्यू लाईन्स आहेत कारण ते पॅरलल नाहीत. हा बी बार जर सेम आला, हा आणि हा वेक्टर सेम आला तर त्या लाईन्स पॅरलल असतात. मग हा फॉर्म्युला यूज केला असता. आता ह्या स्क्यू लाईन्स आहेत, मग स्क्यू लाईन्समधलं शॉर्टेज डिस्टन्स हा फॉर्म्युला यूज करून काढतो आपण. मग आता इथं जर कम्पॅरिझन केली तर हा काय होईल A1 बार, हा काय होईल A2 बार, हा आहे B1 बार आणि हा आहे B2 बार. बरोबर आहे. इथे कम्पॅरिझन केली ह्या दोन इक्वेशन्स बरोबर. डिस्टन्स काढायला तुम्हाला A2 बार मायनस A1 बार पाहिजे. अजून काय पाहिजे, B1 बार क्रॉस B2 बार पाहिजे. मग B1 बार क्रॉस B2 बार असा काढायचा. A2 बार मायनस A1 बार काय होईल, हे काय होईल -3 आहे. हे मायनस जे मायनस जे हे 0 होईल आणि 2K. त्याच्यानंतर B1 B2 काय होईल, B1 बार B2 बारचा क्रॉस प्रोडक्ट 1 2 आणि -3, हे 1 4 -5. आता हे आयजेकेच्या फॉर्ममध्ये येईल ते लिहून काढायचं इथे. आता पुढे काय करायचं, एवढंच, हा डॉट प्रॉडक्ट येईल तिथे. मग आता हा डॉट प्रॉडक्ट म्हणजे A2 बार मायनस A1 बार हे जे येईल ना आयजेकेच्या फॉर्ममध्ये, तर ते लिहायचं न्यूमरेटरला डिस्टन्स इज इक्वल टू -3 इंटू आयचा कंपोनंट प्लस इथं 0 इंटू जेचा कंपोनंट प्लस इथं 2 इंटू केचा कंपोनंट. ते येईल न्यूमरेटरला. डिनॉमिनेटरला काय येईल, याची मॅग्निट्यूड आयच्या कंपोनंटचा स्क्वेअर प्लस जेच्या कंपोनंटचा स्क्वेअर प्लस केच्या कंपोनंटचा स्क्वेअर. आणि मग ते निगेटिव्ह आलं तर पॉझिटिव्ह घ्या, पॉझिटिव्ह आलं तर पॉझिटिव्हच राहू द्या. ते झालं डिस्टन्स. तर हे सॉल्व करा इथे व्हिडिओ पॉज करून. फोर्थ क्वेश्चनमध्ये शॉर्टेज डिस्टन्स फाइंड आउट करायला सांगितलं आहे. पण इक्वेशन तुम्हाला कोणत्या फॉर्ममध्ये दिलेत, हे पहिलं इक्वेशन, हे दुसरं इक्वेशन, हे कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलेत. म्हणजे कार्टेशियन फॉर्ममध्ये जर लाईनचे असे दोन इक्वेशन दिलेले असतील, हे पहिलं हे दुसरं, तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. मग सरळ सरळ ते डिस्टन्स काय येणार आहे, हे आहे L1 M1 N1, हे आहे L2, ही व्हॅल्यू आहे M2ची, ही व्हॅल्यू आहे N2ची. कंपॅरिझन करतोय मी इथे. हे X1 Y1 Z1, X2 Y2 Z2, हे X2 Y2 Z2 एक्झॅक्टली आहे, पण इथं मायनस साईन आहे ना ओरिजिनल, म्हणून X1ची व्हॅल्यू काय येणार, हे -+1 झालं आहे म्हणून -1. Y1ची व्हॅल्यू Y मायनस Y1 म्हणजे हे Y1ची ओरिजिनल व्हॅल्यू -1 आहे. Z -1 होऊन ते +1 झालं आहे म्हणून Z1ची व्हॅल्यू आहे -1. इथे X2 3, Y2 5 आणि Z2 7. ह्या सगळ्या व्हॅल्यूज कुठे पुट करायच्यात तुम्हाला, ह्या फॉर्म्युल्यामध्ये. आलं का लक्षात. सॉल्व करताना मी काय सांगितलं, हे रूट तुम्हाला लक्षात ठेवायचं नाही, डायरेक्ट फक्त एवढं लिहा इथे. आणि हा डिटर्मिनंट सॉल्व करताना रूटमध्ये कसं सॉल्व करायला सांगितलं आहे, ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस या दोघांचा प्रोडक्ट त्याचा होल स्क्वेअर, ह्या दोघांचा प्रोडक्ट मायनस यांचा प्रोडक्ट होल स्क्वेअर आणि ह्यांचा प्रोडक्ट मायनस यांचा प्रोडक्ट होल स्क्वेअर रूटमध्ये. आता सगळ्या व्हॅल्यू इथं आहेत, पुट करायच्या आणि कॅल्क्युलेट करायचं. लक्षात आलं हे, डू इट. त्याचा आन्सर आहे 2√29.
हा क्वेश्चन सेम पहिले जे 2 क्वेश्चन सॉल्व केले तसा सॉल्व करायचा आहे. इथे पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेले आहेत तुम्हाला. पीचे 1 0 0 ही लाईन आहे. लाईनचं इक्वेशन कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलं आहे. मग कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलं तर ते व्हेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन काय होईल. हां, किंवा मग तुम्हाला हे इक्वेशन 2 प्रकारे सॉल्व करू शकता. हे पी बारला डायरेक्ट इथे अल्फा बार म्हणा. अल्फा बार काय होईल, हे डायरेक्ट आय कॅप होईल. हे 0 0 जे कॅप अल्फा बार. आता इथे तुम्हाला बीटा बार काय बी बार काय होईल. बी बार हा 2i - 3j + 8k. पण इथे फूट ऑफ द परपेंडिक्युलर सांगितलं आहे, म्हणजे तुम्हाला ही मेथड नाही अप्लाय करायची. फूट ऑफ द परपेंडिक्युलर काढायचा आहे तर जे मी सांगितलं ते तसंच करा. इथे आपण हे कोऑर्डिनेट घेतो ना एमचे, काय x1 + a लॅम्बडा, y1 + b लॅम्बडा, z1 + c लॅम्बडा. पीचे कोऑर्डिनेट 1 0 0 लिहिलेत. त्याच्यानंतर मग जी पहिल्या 2 क्वेश्चनसाठी जी प्रोसिजर करायची ती फॉलो करा आणि सॉल्व करा. याचा आन्सर तुम्हाला येईल 2√6 आणि हे डिस्टन्स आहे 2√6 अँड कोऑर्डिनेट्स फूट ऑफ द परपेंडिक्युलर काय येणार आहे. फूट ऑफ द परपेंडिक्युलर इज 3 - 4 - 2. 3 - 4 - 2 असं येईल. राईट डाऊन. क्वेश्चन नंबर 6 तसंच आहे बघा. ABC 3 पॉईंटचे कोऑर्डिनेट दिलेत. त्याच्यामध्ये D हा फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे फ्रॉम A to BC. हा ए पॉईंट आहे समजा 104. ए पॉईंट 104. ह्या ए पॉईंटमधून इथे BCवर बीचे कोऑर्डिनेट 0 - 11 आणि 13. सीचे कोऑर्डिनेट 2 - 3 आणि 1 दिलेला आहे. डी ह्या BCवर डी हा फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे. ए पासून BCवर जो परपेंडिक्युलर काढला त्याचा फूट ऑफ द परपेंडिक्युलर आहे डी. तुम्हाला फाइंड आउट करायचे आहेत कोऑर्डिनेट्स ऑफ द डी, म्हणजे फूट ऑफ द परपेंडिक्युलर फाइंड आउट करायचं आहे. आता फूट ऑफ द परपेंडिक्युलर फाइंड आउट करायचं आहे इथं. त्यासाठी काय करायचं, पहिल्यांदा लाईन BCचं इक्वेशन काढूया. लाईन BCचं इक्वेशन काढूया. BCचं इक्वेशन काय येईल, इथं 2 पॉईंट दिलेत BC लाईनवर, तर ते इक्वेशन काय येईल, x - x1. कुणालाही x1 y1 म्हणा एका पॉईंटला. x - x1 समजा हे x1 y1 z1 म्हटलं आणि हे x2 y2 z2 म्हटलं. लाईनवरती 2 पॉईंट दिले तर लाईनचं कार्टेशियन इक्वेशन काय होतं, x - x1 अपॉन x1 - x2, y - y1 अपॉन y1 - y2, z - z1 अपॉन z1 - z2. तर x - x1 ची व्हॅल्यू 0 अपॉन हे 0 - 2 -2. y - y1 ची व्हॅल्यू 11 डिवायडेड बाय हे y1 - y2. तर ते होईल -8. z - z1 -13 डिवायडेड बाय 13 - 1 दॅट इज 12. आता इथं ही व्हॅल्यू आहे एची, ही व्हॅल्यू आहे बीची आणि ही व्हॅल्यू आहे सीची. आता डीचा फूट ऑफ द परपेंडिक्युलर काय होईल, डीचे कोऑर्डिनेट x1 + a लॅम्बडा, y1 + b लॅम्बडा, z1 + c लॅम्बडा. दॅट इज आता x1 हे x1 y1 z1 तुम्ही ह्या व्हॅल्यू पण यूज करू शकता डिरेक्टली, कारण त्याच इथे यूज केलात. मग हे 0 प्लस एची व्हॅल्यू काय आली -2 लॅम्बडा, कॉमा y1 आहे -11 प्लस b लॅम्बडा -8 लॅम्बडा. z1 ची व्हॅल्यू 13 आहे, 13 प्लस c ची व्हॅल्यू 12 लॅम्बडा. मग आता हे आले लॅम्बडाच्या फॉर्ममध्ये. मग पहिल्यासारखंच आता इथे काय करायचं, EDचे आणि BCचे डायरेक्शन रेशोज त्यांच्यामध्ये काय रिलेशनशिप आहे. EDचे डायरेक्शन रेशोज काय येणार आहेत, दिस -1, दिस -0 आणि दिस -4. BCचे डायरेक्शन रेशोज काय आहेत, ऑलरेडी इथे घेतलेले आहेत. BCचे डायरेक्शन रेशोज -2, -8, 12. त्यांचा प्रोडक्ट काय घ्यायचं, त्या प्रोडक्टची सम काय घ्यायची 0. त्याच्यावरून कुणाची व्हॅल्यू येईल, लॅम्बडाची व्हॅल्यू परत इथे पुट करा, तुम्हाला डीचे कोऑर्डिनेट्स मिळतील. समजलं हे. आता डिस्टन्स काढायला सांगितलं असतं तर परत डिस्टन्स फॉर्म्युला यूज केला असता. 4 प्रॉब्लेम सेमच आहेत असे. तर ठीक आहे, हा 6वा तसा सॉल्व करा. राईट डाऊन.
7 नंबर क्वेश्चनमध्ये शॉर्टेज डिस्टन्स काढायला सांगितलं आहे 2 लाईन्समधलं. बाय कम्प्युटिंग द शॉर्टेज डिस्टन्स डिटरमाइन वेदर द फॉलोइंग लाईन्स आर इंटरसेक्टिंग ऑर नॉट. इंटरसेक्टिंग असतील तर इथे आपण रिमार्क लिहिलेली आहे. व्हेक्टर फॉर्ममध्ये इक्वेशन दिले 2 लाईनचे, तर ते इंटरसेक्टिंग लाईन्स असतील तर ह्या न्यूमरेटरची व्हॅल्यू 0 येते. तिथे चेक करायचं त्या न्यूमरेटरची व्हॅल्यू 0 येते का व्हेक्टर फॉर्ममध्ये. जर कार्टेशियन फॉर्ममध्ये दिलं असेल तर तुम्हाला ह्या न्यूमरेटरची व्हॅल्यू म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 यायला पाहिजे. ठीक आहे. मग आता इथं तुम्हाला हे 2 फॉर्म्युले यूज करायचे आहेत. पहिल्यांदा चेक करायचं तुम्हाला हे a2 - a1 बार. आता हे तुम्हालाच करायचं. हा आहे इथे थोडं ग्रीन कलर लिहितो. हा आहे a1 बार, हा आहे b1 बार, हा आहे a2 बार आणि हा आहे b2 बार. तर a2 बार मायनस a1 बार काढायचा. त्याच्यानंतर b1 बार क्रॉस b2 बार काढायचा. b1 बार क्रॉस b2 बार डिटर्मिनंट घेऊन i जे के, इथे b1 चे कंपोनंट आणि इथे b2 चे कंपोनंट 1 1 -1. हा i जे केच्या फॉर्ममध्ये काढायचा. मग ह्या a1 बार बरोबर ह्याचा काय घ्यायचा डॉट प्रोडक्ट. तो 0 आला तर लाईन्स इंटरसेक्टिंग, नाही 0 आला तर शॉर्टेज डिस्टन्स काढायचं त्यांच्यामधलं काय असेल ते. मग तुम्हाला परत ह्याची मॅग्निट्यूड घ्यायची आणि तिथे लिहायची फॉर्म्युलामध्ये शॉर्टेज डिस्टन्स मिळेल. सेकंड क्वेश्चनमध्ये काय करायचं, ह्या लाईन्स दिलेल्या आहेत. तुम्ही पहिल्यांदा हा डिटर्मिनंट घेऊन बघा. इथे x1 y1 z1च्या व्हॅल्यूज काय काय येतात. x1 y1 z1 काय येतं, हे 5 7 आणि हे प्लस साईन असेल तर इथं मायनस द्यायचं असतं. x2 y2 z2 काय येतात, x2 y2 z2 8 7 5 झालं. L1 ही व्हॅल्यू आहे L1 ची, ही आहे M1 ची, ही आहे N1. L2 M2 N2 व्हॅल्यूज पुट करा, तो डिटर्मिनंट सॉल्व करा. ते न्यूमरेटरची व्हॅल्यू जर 0 आली तर त्या इंटरसेक्टिंग लाईन्स आहेत, आणि नाही आली तर मग खाली परत हा फॉर्म्युला हे रूट घ्या आणि तिथे व्हॅल्यू कॅल्क्युलेट करून पुट करा. हे रूट कसं सॉल्व करायचं मी सांगितलं आहे शॉर्टकट, त्याला डिस्टन्स येईल तुम्हाला शॉर्टेस्ट. तर आन्सर याचा असा आहे की दोन्ही लाईन इंटरसेक्टिंग नाही आहेत, तुम्हाला पूर्ण कॅल्क्युलेट करायचं आहे. समजलं का. दोन्ही न्यूमरेटरच्या व्हॅल्यू 0 0 येत नाहीत, मग ते कॅल्क्युलेट करा. एक फक्त हा फॉर्म्युला यूज करायचा, दुसऱ्यामध्ये हा फॉर्म्युला यूज करायचा आहे. करा आणि सॉल्व करा. लास्ट क्वेश्चनमध्ये तुम्हाला ह्या 2 लाईन्स दिलेल्या आहेत ह्या फॉर्ममध्ये, आणि ह्या लाईन्स इंटरसेक्टिंग आहेत. इंटरसेक्टिंग आहेत म्हणजेच या न्यूमरेटरची व्हॅल्यू काय येणार आहे, याची व्हॅल्यू 0 येणार आहे. बरोबर. मग तुम्हाला काय करायचं, पहिल्यांदा x1 y1 z1 सांगा. x1 y1 z1 काय काय येतात, 1, हा 1 येईल, हे प्लस साईन आहे म्हणून -1 आणि हे 1. x2 y2 z2 काय येणार, 3k आणि z मायनस इथे 0. हे आल्या व्हॅल्यूज पुट करायला. त्याच्यानंतर L1 ही आहे L1 ची, ही आहे M1 आणि ही आहे N1. L2 M2 आणि N2 या सगळ्या व्हॅल्यूज इथे पुट करायच्या. त्याच्यामध्ये एक k राहतो. इज इक्वल टू त्याची व्हॅल्यू काय घ्यायची, ह्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काय घ्यायची 0. या सगळ्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये पुट करा, इज इक्वल टू 0 घ्या. डिटर्मिनंट सॉल्व करत जा, खाली k ची व्हॅल्यू मिळते. समजलं. तर इथे हा एक्सरसाइज 6.2 सॉल्व होतो. दिस इज ऑल अबाउट लाईन. तुम्ही आता मिसलेनियस एक्सरसाइज 6A सॉल्व करायचा. मिसलेनियस एक्सरसाइज 6A, त्याच्यामध्ये लाईनचे हे 22 प्रॉब्लेम आहेत, सगळे सेम टाईपचे आहेत, पहिला आणि दुसरा एकत्र करून. त्यात काय डिफिकल्ट प्रॉब्लेम आहेत ते मला सांगायचे आहेत, डिस्कस करायचे संध्याकाळी लाईव्ह लेक्चरमध्ये. आणि आता पुढच्या लाईव्ह लेक्चरमध्ये आपण संध्याकाळी बघणार आहोत काय, प्लेन. आणि प्लेनचे 2च एक्सरसाइज आहेत, सॉल्व करायचे आहेत आपल्याला, तेही असेच. राईट डाऊन धिस, हे कंप्लीट करा संध्याकाळपर्यंत.